Welcome back students. Today we are starting our chapter number 4, that is curve tracing DEYS. कर्व ट्रेसिंग मध्ये आपण सर्वात आधी पाहणार आहोत. आता कर्व ट्रेसिंग चे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला बेसिकली काही स्टेप्स फॉलो करावे लागतात. सर्वात आधी आपल्याला चेक करावं लागते की ते आपलं गिवन जे इक्वेशन आहे, आपल्याला गिवन इक्वेशन जे असते आपल्याला ते इक्वेशन सिमेट्रिकल आहे का. त्याच्यानंतर वेदर इट इज पासिंग थ्रू ओरिजिन, वेदर इट इज जर ते इक्वेशन जर का पासिंग थ्रू ओरिजिन अशी एखादा सपोज टू बी एखादा कर्व गिवन आहे, तो कर्वचं इक्वेशन आपल्याला गिवन आहे, तो कर्व पासिंग थ्रू ओरिजिन असेल तरच त्याला ॲट द ओरिजिन टँजंट असते. तो ओरिजिनमधून जात असेल तरच त्याला टँजंट असेल. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे असेम्प्टोट. तर असेम्प्टोट आहे तर कोणती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की त्याचं रिजन ऑफ एक्झिस्टन्स किती आहे, तो कोणत्या रिजनमध्ये कुठून तर कुठपर्यंत एक्झिस्ट करत आहे. आपल्याला हे सर्व आता पॉईंट्स पाहायचे आहेत. आता वन बाय वन आपण सुरुवात करत आहे. सर्वात आधी प्रॉब्लेम गिवन असला आपल्याला की सर्वात आधी आपल्याला पाहायचा आहे सिमेट्रिकल. तो सिमेट्रिकल कोण्या ॲक्सिसला, अबाउट एक्स ॲक्सिस आहे की अबाउट वाय ॲक्सिस आहे, ते आता आपल्याला पाहायचं आहे. सो फर्स्ट पॉईंट, केव्हाही कर्व ट्रेसिंगचा कोणताही प्रॉब्लेम आला कार्टेशियनमध्ये तर आपल्याला सर्वात आधी पहिला पॉईंट काढायचा आहे सिमेट्री. इवन पॉवर ऑफ वाय गिवन इक्वेशनमध्ये, गिवन कर्वच्या इक्वेशनमध्ये इवन पॉवर ऑफ वाय असला तर तो कर्व इज सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. इवन पॉवर वायची इवन पॉवर असली तर कर्व इज सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. उलटा आहे सगळं, हे उलटा आहे. अपोजिट कॉम्बिनेशन आहे. वायची पॉवर इवन असली तर तो एक्स ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिकल असते. वायची पॉवर इवन देन सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. आता इथं बघा एक्झाम्पल, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. वायची पॉवर आहे आपली इवन, एक्सची पॉवर आहे आपली ऑड, एक्स टू द पॉवर 1 इज ऑल्सो ऑड नंबर. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. वायची पॉवर झाली इवन, देअरफॉर दिस कर्व इज सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. आता बघा हा आपला इक्वेशन ऑफ पॅराबोला. हा पॅराबोला वरती आहे, हा पॅराबोला खाली आहे. बट जेवढा पॅराबोला वरती आहे तेवढाच पॅराबोला खाली आहे. देअरफॉर एक्स ॲक्सिसच्या अवतीभोवती हा सिमेट्रिकल आहे. देअरफॉर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax विच इज द इक्वेशन ऑफ पॅराबोला इज द सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. हे आपण डायग्राम काढायची आवश्यकता नाही आहे आपल्याला, कारण की प्रत्येक कर्वची आपण डायग्राम काढू शकत नाही. जे आपल्याला कर्व असं गिवन असते, इक्वेशन ऑफ कर्व असं गिवन असते की त्याची आपण डायग्राम डायरेक्ट काढू शकत नाही. सो वी हॅव टू know this concept, that is if the all term नुसतं एकाची पॉवर इवन असून चालत नाही. त्या गिवन कर्वच्या इक्वेशनमध्ये जेवढेही वायच्या टर्म आहेत त्या सर्व वायच्या टर्म्स जर का इवन पॉवर असतील तरच तो कर्व सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस आहे. आलं लक्षात. आता याच्यावरचं एक एक्झाम्पल बघा, एक्स क्यूब. आपण एक्झाम्पल नंतर बघू, बाजू बघून घ्या. एक्स क्यूब प्लस एक्स टू द पॉवर एक्स इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू ax स्क्वेअर मायनस ay स्क्वेअर. आता इथं बघा या एक्झाम्पलमध्ये वायची टर्म कुठे आहे बघा. वायची टर्म आहे इथं, वायची टर्म आहे इथं. आता दोन्ही टर्म ज्या आहेत ह्या इवन पॉवर आहेत. इथे वाय स्क्वेअर आहे, इथे वाय स्क्वेअर आहे. देअरफॉर आणि एक्स बघा, एक्सची पॉवर 2, इथे एक्सची पॉवर 3. देअरफॉर this curve does not symmetrical about y-axis. Therefore, this curve is symmetrical about x-axis because all the terms of y are even power. All the terms of y are even power. Next आहे आपलं बघा even power of x. जर का x आता x ची पॉवर सपोज टू बी इवन आहे, then curve is symmetrical about y-axis. x to the power इवन पॉवर, एक्सच्या पॉवरमध्ये जर का इवन पॉवर असली तर तो कर्व जो गिवन आहे आपल्याला तो सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस. बट कंडिशन काय आहे की सर्व एक्सच्या व्हॅल्यूज, सर्व एक्सच्या टर्म, असं इथं गिवन आहे, असं गिवन आहे सपोज टू बी एक टर्म, हे दोन टर्म, हे एक्सची टर्म, हे एक्स टर्म, अशा सर्व एक्स टर्म जेवढे गिवन असतील आपल्या कर्वच्या इक्वेशनमध्ये त्या सर्व एक्सच्या टर्मची पॉवर हे आपली इवन असली पाहिजे. देन ओनली द कर्व इज सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस.
हे बॉक्समध्ये जे लिहून ठेवलं आहे मी ना, हे तुम्ही शॉर्टकट तुमचे पॉईंट जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स काढसान एक्झामला जाताना, तर तुमच्या शॉर्ट नोटमध्ये तुमचे हे असे पॉईंट्स बॉक्समध्ये केलेले मी लिहिलेले असले आवश्यक आहेत. आता एक्झाम्पल बघा, एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर मायनस ए वाय स्क्वेअर. देन हिअर बघा, एक्सची पावर आहे ऑड, देअरफॉर दिस कर्व इज डज नॉट सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस. आता आपण जर बघायची वायची टर्म दोन्ही इव्हन आहेत. देअरफॉर ऑल टर्म्स ऑफ वाय आर इव्हन पॉवर. Therefore, this curve is symmetrical about x-axis. All the terms of y are even power. Therefore, this curve is symmetrical about x-axis. आता लक्षात. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल नंबर 2. y square in the bracket, sorry, y to the power cube in the bracket 4x to power 2 minus 3 x to the power 4 minus y 2 इक्वल टू 0. आता सपोज तुम्ही आपल्याला हे असं इक्वेशन गिवन आहे. असं इक्वेशन घेऊन आता इथं बघायची प्रत्येक एक्सच्या टर्म बघायच्या, देन वायच्या टर्म बघायच्या. एक्सची टर्म एक्स स्क्वेअर एक्स टू द पॉवर 4, बोथ टर्म्स आर इवन. देअरफॉर दिस कर्व इज सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस. आता इथं वायच्या टर्म आता बघायच्या वायची टर्म आहे वाय क्यूब वाय स्क्वेअर ऑड इवन. देअरफॉर दिस कर्व इज डज नॉट सिमेट्रिकल अबाउट एक्स ॲक्सिस. देअरफॉर all terms of x are even power. Therefore, the curve is symmetrical about y axis. ऑपोजिट असते. एक्स ॲक्सिस ते सगळं पॉवर जर का इव्हन झालं तर सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस. आणि एकच कर्व दोन्ही ॲक्सिसले सिमेट्रिकल असू शकते. दॅट इज की आपल्याला दोन्ही असा वायच्या टर्म आणि एक्सच्या टर्म दोन्ही टर्म आपल्या इव्हन पॉवर असू शकतात. इन दॅट केस द कर्व इज सिमेट्रिकल अबाउट बोथ द ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. अलग लक्षात. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या दोन्ही ॲक्सिसला सिमेट्रिकल असू शकते. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन हे दोन्ही हे पूर्ण लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, वेदर द गिवन कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन ऑर नॉट. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू पुट x इक्वल टू 0 अँड y इक्वल टू 0 इन गिवन कर्व इक्वेशन. जे गिवन कर्व इक्वेशन आहे आपलं त्याच्यामध्ये आपल्याला x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 पुट करायचं आहे. इफ द कर्वच्या इक्वेशनमध्ये आपण x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 पुट केल्यानंतर जर का त्या फंक्शन त्या कर्वची व्हॅल्यू इक्वल टू 0 येत असेल तर तो कर्व पासिंग थ्रू ओरिजिन आहे. जर का 0 येत नसेल तर ते द कर्व इज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. इफ function 0, is equal to 0, that is the value of curve equation is equal to 0, then the curve is passing through origin. If the function f of f 0, is not equal to 0, that is the curve equation
after putting the x equal to 0 and y equal to 0, the value of that equation is does not equal to 0, then that curve is does not passing through origin. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. y square is equal to 4ax, then put x equal to 0 and y equal to 0. Why we are putting this x equal to 0 and y equal to 0? We have to find that whether the given curve of equation is passing through origin or not. X equal to 0 and y equal to 0. इथं पुट केलं x comma y, याला म्हटलं f of x comma y is equal to y square is equal to, therefore 0 0 पुट केला, y च्या ठिकाणी 0, x च्या ठिकाणी 0, therefore 0 0, therefore function of 0 comma 0 is equal to 0, therefore curve is passing through origin. Curve is passing through origin. Next problem बघा आता, x square plus y square is equal to a square. Put x equal to 0 and y equal to 0. x equal to 0 and y equal to 0 पुट केलं तर इथं x 0 y 0, but it is not equal to 0 because आपल्याला इक्वल टू मध्ये a square घेऊन आहे. That is therefore f comma 0 is not equal to 0. Therefore curve is not passing through origin. जो कर्व आहे तो आपला ओरिजिन मधून पास होणार नाही. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या, इझी आहे हे, फक्त लक्षात ठेवावं लागते आपल्याला की कंडिशन काय आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला टँजंट ॲट ओरिजिन. whenever the curve is passing through the origin, there is a tangent at that point to that curve. जर आपला कर्व ओरिजिन पासून पास होत असेल तरच तिथं त्याला टँजंट ॲट ओरिजिन असेल. सपोज टू बी एखादा कर्व आहे, तो कर्व ओरिजिनमधून पास होत नाही आहे, देअरफॉर त्या कर्वला आपल्याला ओरिजिनच्या पॉईंटवर टँजंट नसेल. टू गेट अ टँजंट ॲट ओरिजिन, the curve must be pass through the origin. When curve is passing through origin, then it has tangent at origin. It has tangent at origin. तो कर्व ओरिजिन मधून पास होणं आवश्यक आहे त्याला टँजंट असण्यासाठी. कुठं? टँजंट ॲट ओरिजिन. टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट, त्या टँजंटचं इक्वेशन काढण्यासाठी आपल्याकडे एक कंडिशन आहे, इक्वेट लिस्ट डिग्री टर्म टू 0. लिस्ट डिग्री टर्म जे आपल्याला कर्वचं इक्वेशन गिवन असेल त्या कर्वच्या इक्वेशन मधली अशी टर्म पाहायची की त्या टर्मची डिग्री कमी असेल, सर्वात कमी असेल. तर एक्झाम्पलमध्ये बघू आपण. एक्झाम्पल नंबर 1, y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax हे आपल्या कर्वचं इक्वेशन आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे इक्वेशन आहे पॅराबोलाचं. पॅराबोला आपला ओरिजिनमधून पास होते, देअरफॉर दिस y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax पॅराबोला हॅज टँजंट ॲट ओरिजिन. आता त्याचं कंडिशनचं आपलं काय म्हणणं आहे, इक्वेट लिस्ट डिग्री टर्म टू 0. या टर्मची डिग्री किती आहे? 2. डिग्री कशी काढतात? त्या व्हेरिएबलच्या पॉवरमध्ये पाहायचं किती आहे. y स्क्वेअर इज वायच्या पॉवरमध्ये किती आहे? 2. त्यामुळे याची डिग्री झाली 2. हिअर डिग्री इज 2. 4ax, x इज व्हेरिएबल x व्हेरिएबलच्या पॉवर पाहिजे किती आहे? पॉवर आहे इथे याची 1. देअरफॉर दिस इज द लिस्ट डिग्री टर्म. हा 2 आहे, हा 1 आहे, हा 1 2 पेक्षा लहान आहे, देअरफॉर दिस इज द लिस्ट डिग्री टर्म. देअरफॉर इक्वेट लिस्ट डिग्री टर्म टू 0, दॅट इज 4ax. या व्हेरिएबलसोबत जे पूर्ण टर्म आहेत ते पूर्ण घ्यायची, नुसतं एक्सलाच इक्वेट टू 0 करायचं नाही. 4ax इक्वल टू 0, देअरफॉर x इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे x इक्वल टू 0 हे कोण्या ॲक्सिसचं इक्वेशन असते. दिस इज द इक्वेशन ऑफ y ॲक्सिस. देअरफॉर आता बघा, आता डायग्राम काढून बघू. प्रत्येक कर्वची डायग्राम काढत बसायची आपल्याला आवश्यकता नाही आहे, पण आपल्याकडे y स्क्वेअर इक्वल टू 4ax हा सिंपल पॅराबोलाचं इक्वेशन आहे. त्याची डायग्राम आपल्याला माहिती आहे. तर आपण डायग्राम काढून घेऊ. y स्क्वेअर इक्वल टू 4ax, त्याला आपलं इक्वेशन y स्क्वेअर इक्वल टू 4ax, त्याला
पॅराबोला. आता बघा, पॅराबोला पासिंग थ्रू ओरिजिन, दिस इज द ओरिजिन पॉईंट 0,0. एक्स ॲक्सिसचे इक्वेशन y इक्वल टू 0, y ॲक्सिसचे इक्वेशन x इक्वल टू 0. दिस इज अवर y ॲक्सिस, हे आपलं y ॲक्सिस, हा आपला x ॲक्सिस. y ॲक्सिसचे इक्वेशन y इक्वल टू 0. आता बघा, कर्व पासिंग थ्रू ओरिजिन आहे, देअरफॉर दिस कर्व मस्ट हॅव, म्हणजे या कर्वला टेंजंट आहे ओरिजिन असेल. टेंजंट या पॉईंटला बघा, आता हा आहे आपला ओरिजिन पॉईंट. आता हा कर्व, या कर्वला या एकाच पॉईंटमधून हे लाईन टच होऊन राहिली y ॲक्सिसची. त्याचं इक्वेशन आहे x इक्वल टू 0. देअरफॉर दिस इज एन y ॲक्सिस इज द टेंजंट ऑफ दिस y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax पॅराबोला. त्याचं इक्वेशन आपण ऑलरेडी काढलेलं आहे, दॅट इज x इक्वल टू 0. आलं बरोबर. देअरफॉर हा आपला फॉर्म्युला आहे, सरळ सरळ असं म्हटलं तरी चालते आपण, की हा आपला फॉर्म्युला आहे त्या टेंजंटचं इक्वेशन काढायचं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता, y स्क्वेअर इन द ब्रॅकेट 2a मायनस x इक्वल टू x क्यूब. सर्वात आधी हे पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यायचं, दॅट इज y स्क्वेअरने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2a y स्क्वेअर मायनस x y स्क्वेअर इक्वल टू x क्यूब इक्वल टू x क्यूब. आता या टर्मची डिग्री झाली 2, वायच्या पॉवरमध्ये किती आहे 2. आता या टर्ममध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक हा एक्स व्हेरिएबल, एक वाय व्हेरिएबल. एक्स व्हेरिएबलची पॉवर आहे 1, दॅट इज एक्सची डिग्री झाली 1. 2ची डिग्री झाली, 2ची पॉवर आहे 2, सॉरी वायची पॉवर आहे 2, अँड 2 देअरफॉर 2 इज द डिग्री ऑफ वाय, देअरफॉर 2. आता या दोन्ही याची ॲडिशन करायची, 1 प्लस 2. मल्टिप्लिकेशनमध्ये जर दोन व्हेरिएबल असतील तर त्या कंप्लीट टर्मची आपल्याला डिग्री काढायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या दोन्ही टर्मची डिग्री ॲड करावी लागेल. देअरफॉर 1 प्लस 2 इज 3, देअरफॉर दिस टर्म हॅज 3 डिग्री. आणि एक्स क्यूब, याची झाली आपली डिग्री 3. देअरफॉर लिस्ट डिग्री टर्म कोणती आहे आपली, तर हे 2a y स्क्वेअर. देअरफॉर इक्वेट डिग्री टर्म टू 0, 2a y स्क्वेअर इक्वल टू 0. देअरफॉर y इक्वल टू 0. देअरफॉर y इक्वल टू 0 इज द टेंजंट टू दिस कर्व ॲट पॉईंट ओरिजिन. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन हे लिहून घ्या, आणि हे असं लिहून घ्या. हे व्यवस्थित लिहून देतो मी तुम्हाला. हे सर्व डिग्री आहेत, 1 2, त्यानंतर 2 3 3. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. जो गिवन कर्व आहे आपल्याला, तो आपला कर्व एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला कुठं कट करते, कोणत्या पॉईंटला कट करते, ते आपल्याला पॉईंट काढायचे आहेत. देअरफॉर टू फाइंड x axis intersection point, put y equal to 0 in equation of curve. जो कर्वचं इक्वेशन घेऊन आपल्याला in given equation of curve, given equation of
कर. सिंपल पॉईंट आहे, त्यात काही एवढं एक्सप्लेनेशनची काही आवश्यकता नाही. आपण एक्झाम्पल घेऊन घेऊयात आणि एक त्याच्यावर तुम्हाला मी समजून सांगेन कसं करायचं आहे तो. टू फाइंड y axis intersection point put x equal to 0 in given equation of curve. आता एक एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता आपल्याला माहिती आहे की हे बेसिक स्टँडर्ड इक्वेशन आहे आपलं सर्कलचं. दिस इज अवर स्टँडर्ड इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता रेडियस काय आपली रेडियस काय आपली 1. देअरफॉर दिस पॉइंट इज 1 1 1 1 हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला काढून दाखवायचं आहे. टू फाइंड x axis intersection point put y equal to 0. put y equal to 0. therefore x square is equal to 1. therefore x is equal to plus minus 1. therefore plus x equal to plus minus 1. आता बघा बरोबर आपले पॉईंट बरोबर आले बघा. रेडियस किती आपली सर्कलची 1. therefore हा पॉईंट 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे. therefore x this curve cuts x axis at plus 1, that is here 1 comma 0, minus 1, that is minus 1 comma 0. Next we have to find the intersection point with this to y axis, then put x equal to 0. Now put y equal to 0. Therefore sorry x equal to 0. Therefore y square is equal to 1. Therefore y is equal to plus minus 1. बघा हा पॉईंट आपला बरोबर आला. हा पॉईंट इट इज 0 comma minus 0 comma 0 comma 1. हा पॉईंट आहे आपला 0 comma minus 1. आता लक्षात सिंपल आहे. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. आता सपोज तुम्ही प्रॉब्लेम थेरी समजा तुम्ही लिहून राहिले तर थेरी लिहित असताना सपोज तुम्हाला एखाद्या कोणत्या ठिकाणी कोणता पॉईंट सपोज खूप लहान वाटू राहिला की आता आपल्याला हा व्हिडिओमध्ये काही व्हिडिओमध्ये दिसून नाही राहिला तर तुम्ही काय करू शकता, त्या व्हिडिओला तुम्ही असं झूम करू शकता. असं तुम्ही त्या मोबाईलच्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही असं केलं तर तो व्हिडिओ झूम होते. व्हिडिओ तुम्ही झूम करूनही पाहू शकता थेरी लिहित असताना. नेक्स्ट पॉईंट आहे आपला असेम्प्टोट पॅरलल टू एक्स ॲक्सिस. असेम्प्टोट पॅरलल टू एक्स ॲक्सिस. असेम्प्टोट म्हणजे बेसिकली काय असते की ते टेंजंट ॲट टेंजंट ॲट इन्फिनिटी. म्हणजे आपल्या कर्वला टेंजंट असते ते, पण ते इन्फिनिटीवर असते. म्हणजे त्या टेंजंटला आपला कर्व कधीच टच होत नाही. फक्त आपला जो कर्व आहे, आता सपोज टू बी आपला कर्व असा आहे, आपण डायग्राम ड्रॉ केली, आपला कर्व ड्रॉ केल्यानंतर कर्वचा आकार आला असा, कर्व आला आपला असा, आणि आपली असेम्प्टोट आहे इथं ॲट एक्स इक्वल टू 2 सपोज टू बी. ॲट एक्स इक्वल टू 2 सपोज टू बी दिस इज अवर असेम्प्टोट. असेम्प्टोट हे आपली असेम्प्टोट. आणि आता आपल्याला कर्व जेव्हा आपण ड्रॉ केला, जे आपले आधीचे पॉईंट होते ते पॉईंट आपण आपला कर्व इथपर्यंत आपण काढला, तर आता कर्व काय होते असेम्प्टोटच्या इकडे झुकते असा. आता हा असेम्प्टोट आहे, हा कर्व आपला जाईल असा जाईल. टच कुठे होईल तो ॲट द पॉईंट ऑफ इन्फिनिटी, म्हणजे कुठेच टच होणार नाही तो.
म्हणजे आपल्याला डायग्राममध्ये दाखवत असताना त्या टच दाखवायचा नाही, फक्त तो असा 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 असं दाखवायचा आहे. बस संपला आपला प्रॉब्लेम. हा झाला आपले असेम्प्टोट ॲट x = 2. दिस इज अन एक्झाम्पल. एक्झाम्पल काढून दाखवलं तुम्हाला मी. इट इज ऑप्टेन asymptote of a given curve is obtained by equating coefficient of higher degree x term to 0. आता जे आपल्याला कर्वचं इक्वेशन गिवन आहे त्या कर्वच्या इक्वेशन मधली एक्स टर्म पाहायची की तिची डिग्री हायेस्ट आहे त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये कम्पेअर टू एक्स. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल x square y square minus a square minus a square y square minus a cube x plus y equal to 0. तर हे आपलं कर्वचं इक्वेशन. देअरफॉर तर हे कर्वचं इक्वेशन आहे आपलं. तर आता याच्यात पाहायचं सर्वात आधी की एक्सची हायेस्ट डिग्री टर्म कोणती आहे. इथं किती आहे डिग्री एक्सची 2. इथं किती आहे एक्सची डिग्री 1. देअरफॉर द हायेस्ट डिग्री टर्म ऑफ एक्स इज दिस. आता याचा कोएफिशिएंट पकडायचा. त्या ज्या एक्स हायेस्ट डिग्री टर्म ऑफ एक्सचा कोएफिशिएंट दॅट इज वाय स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि त्याला इक्वेट करायचं टू 0. देअरफॉर y square is equal to a square. Therefore y is equal to plus minus a. हे आपली असेम्प्टोट. हे निघाले आपले 2 असेम्प्टोट टू दिस कर्व. आता लक्षात एवढं इझी आहे. हाय डिग्री टर्म पाहायची एक्सची किती आहे तर कोणती आहे तर आणि त्याचे कोएफिशिएंट पाहायचे. पण हे सपोज टू बी कोएफिशिएंट y स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. तर इथे सपोज टू बी कॉन्स्टंट नंबर असा कोणताही कॉन्स्टंट नंबर असता तर ही आपली असेम्प्टोट नसती. तर आपण लिहिलं असतं देअर इज नो असेम्प्टोट. देअर इज नो असेम्प्टोट. हे एक्झाम्पल 1. आता हेच एक्झाम्पल मी पुन्हा लिहितो बघा. फक्त इथं वाय स्क्वेअर रिमूव्ह करतो. एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस ए क्यूब इन द ब्रॅकेट एक्स प्लस वाय 0. हायेस्ट डिग्री टर्म ऑफ एक्स कोणती आहे तर ही आहे. आता पण याच्यासोबत कोण आहे गिवन आपल्याला कॉन्स्टंट नंबर. कॉन्स्टंट नंबर असला गिवन तर तो कॉन्स्टंट नंबरला आपण असेम्प्टोट म्हणत नाही. देअरफॉर वी कॅन राईट हिअर असेम्प्टोट डज नॉट एक्झिस्ट. आता लक्षात व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. प्रोव्हाइडेड दॅट कोएफिशिएंट इज नॉट अ कॉन्स्टंट नंबर. कॉन्स्टंट नंबर आहे इथं म्हणून असेम्प्टोट डज नॉट एक्झिस्ट. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. प्रॉब्लेम जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपण तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये हे समजणारच आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला असेम्प्टोट पॅरलल टू वाय ॲक्सिस. असेम्प्टोट पॅरलल टू वाय ॲक्सिस इट इज ऑब्टेन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ हायेस्ट. इथं हायर याच्या आधी पण आपण हायर केलं होतं. इथं हायेस्ट करा. आधी जे आपण लिहिलं होतं असेम्प्टोट पॅरलल टू वाय ॲक्सिस. आधी आपण लिहिलं होतं असेम्प्टोट पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तिथं आपण हायर लिहिलेलं आहे. तिथं हायेस्ट करा. हायेस्ट करून घ्या तिथं. हायेस्ट डिग्री वाय टर्म टू 0. asymptote parallel to y-axis. It is obtained by equating coefficient of highest degree y term to 0. जे आपले कर्वचं इक्वेशन गिवन आहे त्या कर्वच्या इक्वेशनमध्ये वायची जे वाय टर्म जे असेल ज्याची डिग्री हायेस्ट आहे त्या टर्मचा कोएफिशिएंट इक्वेट टू 0 करायचा. प्रोव्हाइडेड दॅट कोएफिशिएंट इज नॉट अ कॉन्स्टंट नंबर. कोएफिशिएंट जर का कॉन्स्टंट नंबर असेल तर सरळ सरळ लिहून द्यायचं असेम्प्टोट डज नॉट एक्झिस्ट. एक्झाम्पल आहे आपलं. ज्या आधी आपण एक्झाम्पल दिलं होतं तेच एक्झाम्पल आहे आपलं. एक्स स्क्वेअर
वाय स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस ए क्यूब एक्स प्लस वाय इक्वल टू 0. आता लक्षात ठेवायचं कधी बी जेव्हा जेव्हा जे आपल्याला इक्वेशन गिव्हन असेल कर्वचं त्याआधी पर्याय पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचं. म्हणजे जे टर्म्स ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्या टर्म्स ब्रॅकेटच्या आतमधल्या टर्म्सला मल्टिप्लाय करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर असेम्प्टोट म्हणा किंवा टँजंटचं इक्वेशन काढायची पद्धत अप्लाय करायची. देअरफॉर एक्स स्क्वेअरने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस ए क्यूब. आता ए क्यूब एक्स मायनस ए क्यूब वाय इक्वल टू 0. वाय स्क्वेअर टर्म कुठे आहे इथं आहे वाय स्क्वेअर टर्म इथं आहे वाय स्क्वेअर टर्म. देअरफॉर वाय स्क्वेअर इन द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए क्यूब एक्स मायनस ए क्यूब वाय equal to 0. Now find the y term which has the highest degree in this curve equation. ते आहे आपली y स्क्वेअर. त्याचा कोएफिशियंट जो आहे तो आपल्याला इक्वेट टू 0 करायचा आहे. दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वेट टू 0. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. Therefore x is equal to plus minus a. Therefore these are the asymptote parallel to our these are the asymptote of this parallel to y axis. हे निघाले आपले असे इक्वेशन ऑफ असेम्प्टोट. आता सपोज टू बी इथं सपोज टू बी इथं जर का कॉन्स्टंट नंबर असता वाय स्क्वेअरच्या टर्म सोबत तर आपण लिहिलं असतं असेम्प्टोट डज नॉट एक्झिस्ट. पण इथं वाय स्क्वेअरच्या टर्म सोबत व्हेरिएबल प्रेझेंट आहे, कॉन्स्टंट नंबर नाही आहे. तर देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. दिस इज अवर असेम्प्टोट पॅरलल असेम्प्टोट टू वाय ॲक्सिस. व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण सुरू करणार आहोत प्रॉब्लेम्स.